आणि या ठिकाणी एकाच मनाचं मात्र समाधान होते. नक्कीच आनंदाने मनीसारख्या प्रबोधित बरोबर तुझ्या बाबांची आज्ञा घेतलेली लगबगीने आपण इथे आलो. आपलं नित्याचं कर्तव्य या अरण्याच्या ठिकाणी यावं, मनसोक्त आपल्या मनाचं मनोरंजन करावं हे नित्याचं कर्तव्य. अगदी सत्य आहे. पहा वसंत ऋतूतील ही प्रसन्नता मनोदरातील साराच गाणं पुरवते आणि आपल्या मनाचं मात्र समाधान होते. काय आपल्या पारदर्शक कल्पनांचे पंगपासून संपूर्ण आसमंत चालणं विचार अगदी आकाश मनोभास निर्माण होतो. अगं नर्मदे, अगं या बाजूला पहा, ही उंच उंच झाड आणि या झाडाला कवटाळून बसणाऱ्या त्या वेळी जणू काही असं वाटू लागलं क्षणार्धात गगनाला अगदी आकाशाला गवसणी घालतात की काय अगदी आकाश मनोभास निर्माण करतो. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. नर्मदे, आता तुला कसं वाटणार हे पहा. बापरे, आता कसं वाटतंय? थंडगार वाटतंय. थंडगार वाटू लागलं. अगं वाटणारच, कारण या वृक्षाच्या छायेखाली असणारा पांडमंद वारा या अरण्याच्या ठिकाणी असणार मन एकसारखं मंद लहरिया